आज आपण तयार करणार आहोत पालक वडी। पालक वडी मस्त अशी स्वादिष्ट आणि खुसखुशीत तयार होण्याकरता त्यामध्ये एक महत्त्वाचा जिन्नस आपण वापरलेला आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पण वडी बघा मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे। इथे मी हे काढते आहे, तुम्ही पाहू शकता किती मस्त असे हा वड्या तयार झालेले आहेत। एकदम स्वादिष्ट अशी ही वडी तयार होणार आहे, घरच्या साहित्यात तयार होणार आहे। चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर ही वडी बघा किती खुसखुशीत तयार झालेली आहे, एकदम कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी तयार झालेली आहे। वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। पालक वडी तयार करण्याकरता इथे मी एक जुडी चांगला गावठी आणि कवळा पालक घेतलेला आहे, स्वच्छ करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून देखील घेतलेला आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, ही सुद्धा स्वच्छ धुवून निथळत ठेवलेली आहे। आता ह्याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, चांगलं बारीक कापून घ्यायचं। इथे पालक मी बारीक कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीर मी वेगळी तयार करून ठेवलेली आहे। आता एका वाटीने आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पिठाचं काय प्रमाण असेल ते घेता येईल। तर ज्या वाटीने आपण पालक मोजणार आहोत त्याच वाटीने आपल्याला पीठ देखील मोजून घ्यायचं आहे। तर इथे दाबून भरलेली ही वाटी बघा 2 वाट्या झालेल्या आहेत। आणि ह्यानंतर आता इथे कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर पाऊण वाटी आहे आणि थोडंसं हे पालक उरलेलं आहे, एकूण 3 वाटी हे झालेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करून घ्या आणि यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत। आता तुम्हाला कोथिंबीर घालायची नसेल तर नाही घातली तरी देखील चालू शकतं। हळद घातलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे, सफेद तीळ घातलेले आहेत 2 चमचे, यामुळे ही वडी जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते। यानंतर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे, पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे आणि इथे पाव चमचा मी ओवा घातलेला आहे। यानंतर आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा आपण घालणार आहोत। तर इथे मी 1 तुकडा आलं, 5 हिरवी मिरची आणि 8-10 लसूण पाकळ्या ह्याचा ठेचा तयार केलेला आहे, तो आपण ह्यामध्ये घालणार आहोत। आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्या पालकमधलं सगळं पाणी निघेल। आता बघा हे चांगलं चोळून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं, तर ज्या वाटीने पालक मोजून घेतला त्याच वाटीने 1 वाटी आपण बेसन घातलेलं आहे आणि बेसन हे चाळून घालायचं आहे, म्हणजे वडी आपली खुसखुशीत तयार होते। इथे अर्धा कप पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे चांगले चाळणीमध्ये चाळून घ्यायचे, म्हणजे ह्यातलं पावडर जी असेल ती निघून जाईल। आणि 2 मोठे चमचे इथे डाळे घेतलेले आहेत आणि त्याचं हे पीठ तयार केलेलं आहे। हे पीठ आपण अर्धा वाटी तयार केलेलं आहे, म्हणजे एकूण 1.5 वाटी आपण पीठ घातलेलं आहे ह्यामध्ये। आता वडी खुसखुशीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा जिन्नस आपण इथे ओला नारळ वापरणार आहोत। तर इथे मी 3 चमचे ओला नारळ वापरलेला आहे, तो खोवून घेतला, त्यानंतर मिक्सरला त्याला बारीक करून घेतलं आणि बारीक करूनच यामध्ये घालायचं आहे, त्याच्या गुठळ्या वगैरे असता कामा नये। हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ओला नारळ वापरल्यामुळे वडी जी आहे तिचा स्वाद वाढतो, याशिवाय वडी जी आहे ती चांगली पोकळ आणि खुसखुशीत तयार होते। आता हे बघा मी हलक्या हाताने हे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। ज्या प्लेटमध्ये आपल्याला वडी थापायची त्या प्लेटला तेल लावून घेते, तेल चांगलं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यानंतर ह्यामध्ये आपण सफेद तीळ घालूया, जर तुम्हाला वापरायचे असेल तर वापरू शकता, नाही वापरले तरी सुद्धा चालेल। आणि आता हा पालकचा जो गोळा आहे त्याला आपण असं ठेवून ही वडी जी आहे ती आपण थापून घेणार आहोत। ते बघा जास्त दाबायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने हे दाब द्यायचं आहे आणि हे थापून घ्यायचं आहे। थापल्यानंतर यावर पुन्हा आपल्याला तीळ घालायचे आहेत। तर तीळ घालणं हे ऑप्शनल आहे, घालायचं असेल तर घालू शकता, नाही घातलं तरी सुद्धा चालेल। आता वाटीने आपण चांगलं ह्याला दाबून घ्यायचं आहे, प्लेन अशी वाटी घ्यायची आणि त्याने व्यवस्थित हे सगळं तयार करून घ्यायचं आहे। बघा मस्त असं हे मी थापून घेतलेलं आहे। आता याला आपण स्टीम करून घेणार आहोत। तर कढईमध्ये इथे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे, त्यामध्ये स्टँड ठेवलेला आहे आणि लिंबूची एक फोड घातलेली आहे, जेणेकरून कढई काळी पडू नये। मागच्या वेळेला लिंबूची फोड घातली नव्हती, त्यामुळे कढई काळी पडलेली आहे। ह्याला आपण आता चांगलं वाफवून घेऊया 10 ते 12 मिनटं। तर इथे 12 मिनटं झालेली आहेत, मध्यम आचेवर मी ह्याला वाफवून घेतलेला आहे। आता एकदा आपण चेक करूया, सुरीने ह्याला चेक करून घ्यायचं। सुरीला जर मिश्रण चिकटलं तर समजायचं की आपलं वडी अजून झालेली नाही आहे, मात्र सुरी क्लिअर निघालेली आहे, त्यामुळे वडी व्यवस्थित तयार झालेली आहे। ह्याला आपण बाहेर काढून थंड करत ठेवून देऊया।
तर मस्त अशी ही वडी बघा, रंग पण त्याला खूप सुंदर आलेला आहे. ह्याला एका स्टँडवर ठेवून व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे. एक अर्धा तास तरी आपल्याला हे थंड करायला लागणार आहे. तर अर्धा तासानंतर हे व्यवस्थित थंड झालेलं आहे. आता ह्याच्या वड्या पाडून घेऊया. वड्या तुम्हाला ज्या आकारात हव्या त्या आकारात तुम्ही ह्या वड्या तयार करून घेऊ शकता. मात्र मी इथे चौकोनी आकाराची वडी तयार करून घेणार आहे. कापताना बघा, हे मिश्रण जे आहे ते सुरीला बिलकुल चिकटत नाही आहे. त्यावरून ही वडी मस्त अशी खुसखुशीतच तयार होणार आहे. तर इथे आपण जे जिन्नस वापरलेले आहेत, पोहे आणि डाळी, हे वापरणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वडी जी आहे ती मस्त खुसखुशीत तयार होते. आता ही वडी बघा मस्त अशा निघालेल्या आहेत, छान अशा तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त अशी ही वडी तयार झालेली आहे. मिश्रण जे आहे ते आपलं एकदम कोरडं होतं, त्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा तयार झाल्या आहेत. त्याला मस्त असा आकार आलेला आहे. आणि आता ह्या वड्या ज्या आहेत त्या आपण तळून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. एकदम पोकळ आणि खुसखुशीत ह्या वड्या तयार होतात. तर ओला नारळ घालणं फार आवश्यक आहे. ओला नारळामुळे वडी छान खुसखुशीत होते आणि स्वादिष्ट तर लागतेच, हे मी अगोदरच सांगितले. आता ह्याला तळून घ्यायचं आहे, त्यामुळे मध्यम आचेवर मी मस्त असं ह्याला तळून घेते आहे. तुम्ही पाहू शकता ह्या वड्या ज्या आहेत त्या बिलकुल फुटलेल्या नाही आहेत, एकदम मस्त अशा ह्या तळून झालेल्या आहेत. तर आता आपण ह्याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने बाकीच्या वड्या आपण तळून घेऊया. की मस्त खुसखुशीत आणि हलकी ही वडी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशाच काही वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता किती मस्त ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. ह्याला मध्ये मस्त अशी पोकळी निर्माण झालेली आहे, त्यामुळे ह्या वड्या एकदम हलक्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. अगदी मस्त ह्या वड्या तयार होतात. आता ही वडी जी आहे ती मी तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा. ही वडी कशी तयार झालेली आहे, मस्त अशी कुरकुरीत तयार झालेली आहे. आणि ह्याचा आवाज पण तुम्हाला दाखवते. एकदम कुरकुरीत ही वडी तयार झालेली आहे. आता ही तुम्हाला तोडून पण दाखवते की आतमध्ये ही मस्त अशी सॉफ्ट आहे आणि पोकळ आहे. हे बघा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.